विशाळगडावरील अतिक्रमण महाराष्ट्र प्रशासन व पुरातत्व प्रशासनाने त्वरित काढून घ्यावी या मागणीसाठी आज माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। या प्रसंगी विशाळगडावरील अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या स्थगिती उठवण्यासाठी चांगल्या अधिवक्तेची नेमणूक करणं तसेच गडावरील मंदिरे आणि योद्धांच्या स्मारकांचा जीर्णोद्धार करण्यात यावं अशी मागणी त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली। या प्रसंगी हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे कोम्बिंग ऑपरेशन करून त्या ठिकाणी असलेला मोठ्या प्रमाणातला शस्त्रसाठा जप्त करावा, ताब्यात घ्यावा अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी करतो। विशाळगडावर हजरत मलिक-ए-रेहानच्या नावानं जो दर्गा, जी मशीद उभारलेली आहे, 3 मजली मशीद, ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे। हजरत मलिक-ए-रेहान हा आदिलशाहच्या दरबारातला मुस्लिम सरदार। जसं प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून वध केला आणि त्याच्या अंगरक्षक सय्यद बंडाचं त्या ठिकाणी दोघांची थडगी बांधली। ते छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्याचे, महाराष्ट्राचे, देशाचे शत्रू होते। त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात आणि दर्ग्याचं रूपांतर मशिदीत केलं होतं। तोच प्रकार विशाळगडावर घडलेला आहे आणि ह्या दर्ग्याच्या समोर आणि आसपास मटणाची दुकानं, विशाळगडावर दरगाह हजरत पीर मलिक-ए-रेहान याच्या नावानं जो मोठा बेकायदेशीर दर्गा आणि मशीद उभारलेली आहे, तो मलिक-ए-रेहान हा मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार, त्याचं थडगं होतं। त्या थडग्याच्या भोवती 3 मजली मोठी मशीद त्याच्या नावानं उभारलेली आहे। त्या मशिदीची आणि त्या मशिदीच्या समोर अवतीभोवती जवळजवळ 164 बांधकामं त्या ठिकाणी केलेली आहेत, खोल्या बांधलेल्या आहेत की ज्या खोल्यामध्ये बकरींची कत्तल, कोंबड्यांची कत्तल केली जाते, त्याचं मांस शिजवलं जातं, त्या ठिकाणी दारू ढोसली जाते, जुगार खेळला जातो आणि वेश्यागमन केलं जातं। त्या 164 खोल्या की ज्या अनाधिकृत आहेत, त्या मशिदीबरोबर या 164 खोल्या आणि मलिक-ए-रेहानच्या भक्तांच्या सर्व घरात ताबडतोब पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन राबवून त्या ठिकाणी शस्त्रसाठा जप्त करावा। कारण काल ज्या वेळेला शिवभक्तांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला आणि त्या ठिकाणी जी तोडफोड झाली, त्यावेळेला शिवभक्तांच्या अंगावर दर्ग्याच्या समोर दर्ग्याच्या रक्षणासाठी 200 ते 250 महिला आणि पुरुष हातामध्ये तलवारी घेऊन, कुऱ्हाडी घेऊन, कोयते घेऊन शिवभक्तांच्या अंगावर चालून आले होते आणि म्हणून त्या ठिकाणी दहशतवादी यासीन भटकळ याचा वावर होता अशी चर्चा आहे। आणि म्हणून इस्लामी दहशतवाद्यांचे ह्या गडावरच्या मलिक-ए-रेहानच्या भक्तांचे संबंध आहेत का, त्या ठिकाणी मोठा शस्त्रसाठा त्या ठिकाणी आहे का, ह्या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी तातडीनं कोम्बिंग ऑपरेशन राबवावं आणि ज्या अतिक्रमण केलेल्या मलिक-ए-रेहानच्या भक्तांचं, घरांचं, दुकानांचं त्या ठिकाणी शिवभक्तांची नासधूस केली आहे, त्या मलिक-ए-रेहान भक्तांना 1 रुपयाची सुद्धा राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारनं नुकसान भरपाई देऊ नये, मदत करू नये अशा पद्धतीची आमची मागणी आहे। आणि 164 बांधकामं जी आहेत
त्यापैकी 8 मालमत्ताधारक कोर्टामध्ये गेलेले आहेत, उरलेले कोर्टामध्ये गेलेले नाहीत. कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं सरकारला खोटी माहिती दिलेली आहे. उर्वरित सर्व बांधकामावर बुलडोजर लावून ती सगळं जमीनदोस्त करावं. थडग्याच्या वर जी 3 मजली मलिके रेहानच्या नावानं मशीद बांधलेली आहे, ती मशीदसुद्धा प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान आणि सय्यद बंडाच्या कबरीवर थडग्यावर जशी मशीद बांधली होती तशा पद्धती जशी मशीद बुलडोजर लावून जमीनदोस्त केली, तशा पद्धतीनं मलिके रेहानच्या नावानं उभारलेली मशीद राज्यातल्या हिंदुत्ववादी सरकारनं बुलडोजर लावून जमीनदोस्त करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करू.